पंढरीसी जारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाहे उभा भेटीसी आवडी कृपाळू तातडी उतावीळ मागील परिहार पुढे नाही शीन झालिया दर्शन एक वेळा वाट पाहे उभा भेटीसी आवडी कृपाळू तातडी उतावीळ तुका म्हणे नेदी अनेकांचे हाती बैसला तो चित्ती निवडे ना वाट पाहे उभा भेटीसी आवडी कृपाळू तातडी होतावेळ. काय म्हणतात महाराज? प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त देऊगायूचे रहिवासी ज्यांचा आता या चालू वर्षी त्रिशतकोत्तरी अमृत महोत्सव चालू आहे, अशा तुमच्या आमच्या हृदयामध्ये विराजमान असणारे संत साधू मुनी वैराग्याचा कळस वैराग्याचा पुतळा असे असणारे माझे जगद्गुरु श्री तुकोबराया यांच्या सुखाची प्राप्ती करून घेण्यासाठी ज्याच्या पाठीमाग तुम्ही आम्ही लागलो त्याची प्राप्ती करून घेण्याचा उपाय तुम्हाला आणि आम्हाला तुकोबराया या अभंगातून सांग. काय सांगतात तुकोबराया? तुकोबराया तुम्हाला आणि आम्हाला योग्य असा उपदेश करतात. काय बरं, जर बाबांनो तुम्हाला सुखाची प्राप्ती पाहिजे असेल इकडे लक्ष द्या बरं. आता काय सगळं चालूच आहे धावपळ, त्यामुळं माणसं येणार जाणार, कोण पण आला की त्याच्याकडे असं बघायचं, गेला की त्याच्याकडे असं बघायचं, असं नको. जास्त वेळ काय कीर्तन चालणार नाही. आजचं कीर्तन नेमाचं कीर्तन आहे आणि थोडक्यात सांगायचं म्हटलं तर साऊंड सिस्टीम कसं लागले हे बघायसाठी कीर्तन. रामकृष्ण तुकोबराया सांगतात की हे बाबांनो, जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सुख पाहिजे असेल, तुमच्या जीवनामध्ये जर समाधान पाहिजे असेल तर काय करा? तर मी सांगतो तेवढंच करा. काय करा? पंढरीशी जारे आल्यानो संसारा. तू जर संसाराला आला काय कर? संसाराला आल्या आल्या पहिल्यांदा काय कर? एकदा तरी किमान पंढरीला जा. साधक तुकाराम महाराजांना प्रश्न केला आणि म्हणाला, महाराज संसाराला आल्यानंतर एकदा का होईना तुम्ही पंढरपूरला किंवा पंढरीला जा म्हणून असं सांगता, काय कारण आहे बरं पंढरीला जाण्याचं? पंढरीला जाण्याचं काय कारण आहे? कोण जो आहे तिथं की तुम्ही आम्हाला त्याच्याकडे पाठवता? त्याला उत्तर देताना अभंगाच्या प्रथम चरणाच्या उत्तरार्धामध्ये सांगतात, दिनाचा सोयरा पांडुरंग. ज्याच्या सुखासाठी तुम्ही आम्ही धडपडतो महाराज, एवढं वर्षभर तुम्ही आम्ही ज्याच्या भेटीसाठी ज्याच्या ओढीसाठी एवढा जीव तुमचा आणि आमचा तळमळतो, एवढा व्याकुळ होतो, तो भगवान परमात्मा तिथं पंढरपुरामध्ये उभा आहे. दिनाचा सोयरा पांडुरंग. बरं तो फक्त तिथं राहायला आहे काय हो? नाही. तर तो काय करतो बरं तिथं उभा राहून? तर तो भगवान परमात्मा जसं तुम्ही आम्ही प्रत्येकाची जी वारी असेल ती असेल, कोणाची कार्तिक वारी, कोणाची आषाढीची वारी, कोणाची माघ वारी, कोणाची चैत्र वारी, कोणाची महिन्याची वारी, कोणाची नित्यनेमाच्या ज्या ज्या वाऱ्या असतात, वारी कधी येईल याची आपण वाट बघत असतो का नाही? बरं, वारीची आपण जशी वाट बघतो तसा तो भगवान परमात्मा माझा भक्त माझ्याकडे मला कधी भेटायला येईल त्याची अगदी आतुरतेनं वाट बघत असतो. वाट पाहे उभा
भेटीसी आवडी कृपाळू तातडी उतावीळ. तिसऱ्या चरणात महाराज सांगतात मागील परिहार. जर त्या भगवान परमात्म्याला तुम्ही आम्ही अनन्य भावानं शरण जर गेलो, बघा त्या भगवान परमात्म्याला जर तुम्ही आम्ही अनन्य भावानं जर शरण गेलो, तर त्या भगवान परमात्म्याला अनन्य भावानं शरण गेल्यानंतर तो भगवान परमात्मा काय करतो बरं आपलं? एकदा का जर भगवान परमात्म्याला आपण शरण गेलो, तर तो भगवान परमात्मा तुमच्या आणि आमच्या जीवनामध्ये पूर्व आयुष्यामध्ये ज्या काही आपल्या हातून चुका झालेल्या असतील, ज्या काही चुका झालेल्या असतील, त्या चुकावर पाणी पसरतो. म्हणजे काय? त्या चुकावर अंतरून घालतो, त्या चुकावर पांघरून घालतो. थोडक्यात सांगायचं म्हणजे काय? त्या चुका भगवान परमात्मा माफ करतो. पण कधी? अनन्य भावानं शरण गेल्यानंतर ठीक आहे, पण अजाणतेपणे झालेली चूक, ती तेवढी चूक भगवान परमात्मा माफ करतो बरं का. जाणून बुजून केलेली चूक भगवान परमात्मा माफ करत नाही. तसा मागील परिहार, आपल्या पूर्व आयुष्यामध्ये ज्या काही चुका झालेल्या असतील त्या चुका भगवान परमात्मा माफ करतो आणि पुढे नाही शीन. त्या चुका माफ करून झाल्यानंतर सुद्धा माझा भक्त माझ्या भेटीला कधी येतो त्याची तो वाट बघत असतो. आणि जरी तो भक्त भगवान परमात्म्याला भेटायला उशीर जरी केला तरी सुद्धा त्याला शीन येत नाही. मागील परिहार पुढे नाही शीन. पण कधी? झाली या दर्शन एक वेळा वाट पाहे उभा भेटीसी आवडी कृपाळू तातडी उतावीळ. आणि शेवटच्या चरणात महाराज सांगतात तुका म्हणे नेती अनेकांचे हाती. मगाशी सांगितलं जसं तुम्ही आम्ही जर त्या भगवान परमात्म्याला अनन्य भावानं जर शरण गेलो, तर अनन्य भावानं शरण जर गेलो तर तो भगवान परमात्मा आपल्या भक्ताला कुण्या दुसऱ्या एऱ्या गबाळ्याच्या हातामध्ये सोडत नाही. त्याची जबाबदारी सर्वस्वी भगवान परमात्मा स्वीकारतो. तुका म्हणे नेती अनेकांचे हाती बैसला तो चित्ती निवडेना वाट पाहे उभा भेटीसी आवडी कृपाळू तातडी उतावीळ. माझ्या अल्पशा बुद्धीला जसा पटल तसा या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला. इथून पुढची सेवा गणपती बाप्पा, माऊली, तुकोबराया आणि भगवान परमात्मा आणि तुम्हा सर्व संत मंडळीच्या आशीर्वादाने जसं वेडवाकडे बोलण्याचा प्रयत्न केला जाईल. विठोबार कुमाई तुम्ही आम्ही सांसारिक जीव. जीव हा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी निद्रिस्त झालेला आहे. जीव हा परब्रह्माच्या ठिकाणी झोपलेला आहे. तर या निद्रिस्त झालेल्या आणि झोपलेल्या जीवाला जागा करण्याचं काम संत करतात. बघा, देव जीवाला जागा करतात, संत जीवाला जागा करतात, संत देवाला जागे करतात आणि संत तुम्हा आम्हाला सगळ्यांना जागा करतात. का बरं? जागा करण्याचं कारण काय? कोणाच्या मनामध्ये असा प्रश्न येईल महाराज की महाराज तुम्ही काय सांगताय? दिवसाचे 24 तास असतात आमच्याकडे, त्यातली आमची 24 तासामधली कोणाची 8 तास, कोणाची 12 तास, कोणाची 16 तास, कोण डबल करतोय. आम्ही जागाच असतो. मग संत असं का बरं म्हणत असतील की जीव हा परब्रह्माच्या ठिकाणी निद्रिस्त झालेला आहे, जीव हा झोपलेला आहे. कारण त्याचं कारण असं आहे महाराज,
संतांनी कितीतरी वेळा या जीवाला हलवून 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 जाग करून सांगितलं, तरी सुद्धा जीव काय संतांचं ऐकायला तयार नाही. संत तुम्हाला आणि आम्हाला जागे करतात, संत या झोपलेल्या जीवाला जागा करतात. कसं? उठा जागे भारे आता, उठा जागे भारे आज स्मरण करा पंढरीनाथ, स्मरण करा पंढरीनाथ, भावे चरणी ठेवा माता, भावे चरणी ठेवा माता, दुःख व्यथा जन्माच्या, सुख व्यथा जन्माच्या, व्यथा जन्माच्या, सुख व्यथा जन्माच्या, उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथ, भावे चरणी ठेवा माता, सुख विवेका जन्माच्या, पंढरीनाथ, भावे चरणी ठेवा माता, सुख विवेका जन्म. संत तुम्हाला आणि आम्हाला जागे करतात. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, काय करा? भावे चरणी ठेवा माथा, दुःखवी व्यथा जन्माच्या कारण का? घनदारा बंधू सोय रे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून मग काय करा? शरण रेखा देवासी. तुम्ही आम्ही महाराज एवढं राब राब राबतो, रात्रीचा दिवस करतो, दिवसाची रात्र करतो, एवढं राब राब राबतो. आपल्या भाषेत म्हणायचं झालं तर हाडाची काढ करतो, रक्ताचं पाणी करतो. कशासाठी बरं? कशासाठी? आता एवढं मोठं हे पारायणाचं नियोजन, महाराज जरा पत्रिका वाटायचा या. नाही महाराज, मागवाला आला नाही, मला थांबायला पाहिजे. का बरं? का बरं? कशासाठी आपण एवढं राब राब राबतो? उत्तर तुम्हाला आणि आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण कोण सांगायचं धाडस करत नाही. बाहेरगावचं महाराज असतील तर सांगितलं, नाही सांगितलं तर चालतं, पण घरचाच माणूस आहे त्यामुळे बोलायला काय हरकत? बोलायला तर पाहिजेच, बोलायला तर पाहिजेच. बोला मग आता, बोला मग. एवढं तुम्ही आम्ही एवढं काबाड कष्ट करतो. कशासाठी महाराज? कशासाठी महाराज? कशासाठी? हा, संसारासाठी. संसार चांगला आहे काय वाईट आहे? मगाशीच सांगितलं, घरचा माणूस आहे त्यामुळे बोलायला काय हरकत? सांगा. महाराजांनी उत्तर दिलं, संसारासाठी तुम्ही आम्ही राखतो. बरोबर? मग संसार वाईट आहे काय चांगला आहे? नाही नाही, चांगला आहे काय वाईट आहे? एवढं सांगा. संसार चांगला आहे का वाईट आहे? एवढंच सांगा. वाईट आहे, वाईट आहे. मग का सोडत नाही? सोडत नाही का? खरं त्यातून काहीतरी मिळावं अशी अपेक्षा आहे की नाही? अपेक्षा आहे. काय अपेक्षा असते तुमच्याशी संसारातून? काही नाही महाराज, काही नाही. एवढी छोटीशी गोष्ट आहे, त्या एवढ्या छोट्याशा गोष्टीसाठी तुम्ही आम्ही एवढं मोठा उठाठेव करतो. कोणती बरं ती गोष्ट आहे? ती एक गोष्ट मिळवण्यासाठी तुमचा आणि आमचा जन्म वाया गेला चाललाय, यात काही नवल नाही. पण
तुमच्या आमच्या अशा हजारो पिढ्या त्या एका गोष्टीसाठी पूर्ण वाया गेल्या, त्यांचा जन्माच्या जन्म वाया गेला. आता तरी सांगा कशासाठी? हा, एकच गोष्ट आहे, दोन शब्द आहेत फक्त, दोन शब्द. कशासाठी? सुखासाठी. सुख सगळ्यांना पाहिजे, सुख सगळ्यांना पाहिजे. दुःख कुणाला पाहिजे? कुणाला पाहिजे दुःख? कुणाला पाहिजे हातवला? दुःख कुणाला नको. सुख मात्र सगळ्यांना पाहिजे. पण आपलं नशीब एवढं फुटकं आहे, आपल्या वाट्याला कायम दुःखच येतंय, सुखाचा पत्ता. संसार करत असताना जे सुख मिळतंय ते सुख केवढं असते? सुख पाहता पाडे आणि दुःख मात्र पर्वता एवढं. ते पर्वता एवढं दुःख पेलून 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 तुमची आमची उंची कमी झाली. माझी सहन करण्याची तुमची आमची कॅपॅसिटी, आपली पासळता कमी झाली, तरी सुद्धा सकाळी उठल्या उठल्या बॅटरी आपोआप चार्जिंग आणि मागावर पाळीला कंबर बांधून असं तसं नाही. पण ते सुख मिळवण्यासाठी तुमच्या आणि आमच्या हजारो पिढ्या वाया गेल्या. तुकाराम महाराज प्रमाण सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला. क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. खिंडता दिशा शिवण पावला, खिंडता पावला. माया वेठीला जीव माझा, माझे स्वहित नेनती कोणी, माझे स्वहित नेनती कोणी. माया वेशीला जीव माझा, माझे स्वहित नेनते कोणी, माझे स्वहित म्हणा नेनती कोणी. सर्व सुखाची आशा जन्म गेला, जय हो. मुक्ती यत्न नाही केला. दिशाशील पावला, माया वेठीला जीव माझा. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. हिंडता दिशासीन पावला, माया वेशीला जीव माझा. बघा, एवढंच सुख मिळवण्यासाठी तुमच्या आमच्या कितीतरी पिढ्या वाया गेल्या, बर्बाद झाल्या, पण त्यांना सुख काय मिळालं नाही. प्रत्येकाच्या घरात आजोबा पंजोबा, ढोपर पंजोबा, ढोपर पंजोबा, सगळ्यांचा फोटो घरात आहे. प्रत्येकाने आता कीर्तन संपल्यानंतर घरी जाणार आहे, सगळे जाणार आहे ना, काही इथंच थांबणार आहे. हा, उद्यापासून इथंच थांबा. आज थांबला तरी चालतंय, काम अजून भरपूर आहे. घरी गेल्यानंतर फोटो मध्ये बघून फक्त एवढंच विचारायचं, आजोबा तुम्ही सुखी होता का? काय उत्तर येईल? काय उत्तर येईल? काय बोललं तर उत्तर येईल? आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला. आजा मेला पंजा मेला, आजा मेला पणजा मेला, आजा मेला पणजा मेला, बाप मसना गेला. आजा मेला पंजा
आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला आजा मेला पंजा मेला आजा मेला पणजा मेला आजा मेला पणजा मेला हरी बोल बाबा मसना गेला आजा मेला पणजा मेला देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला उठा उठा जागा पाटी उठा उठा जागा पाटी भय आले मोठे उठा उठा जागा पाटी उठा उठा आजा मेला पणजा मेला बाबा मसना गेला पुढं देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला पुढं उठा जागा पाठी भय आले मोठे त्याचा उपाय सुद्धा सांगितला काय पंढरी वाचून तुझ्या ठाव नाही कोठे म्हणून तुकोबराया सांगतात की बाबांनो तुम्हाला जर सुखच पाहिजे असेल तर सुख संसारामध्ये नाही कारण का जी गोष्ट आपल्याला पाहिजे असते जी गोष्ट आपल्याला हवी असते ती गोष्ट कुठं मिळते समजा जर आपल्याला आपण सगळे सांसारिक आपल्याकडे शुक्रवारचा बाजार असतोय मंगळवारचा बाजार असतोय डेक्कनला रोज बाजार असतो समजा जर कोणाला बटाटे पाहिजे असतील एखाद्या माऊलीला बटाटे पाहिजे बरं ते बटाटे घेण्यासाठी कुठं जायला पाहिजे बरं स्टेशनरी दुकानात बटाटे मिळतील बटाटे चिप्स मिळतील पण बटाटे मिळणार म्हणजे आपल्याला जी वस्तू पाहिजे आहे ती वस्तू कुठं मिळेल याचा सुद्धा आपल्याला अंदाज लावता आला पाहिजे जसं आपल्याला एखादी वस्तू पाहिजे आहे ती वस्तू जिथं मिळते त्याच ठिकाणी गेलं तर ती वस्तू आपल्याला मिळते पण चुकीच्या ठिकाणी चुकीच्या पत्त्यावर जर आपण गेलो तर ती वस्तू आपल्याला मिळणार नाही तसं तुम्ही आम्ही संसारी जीवन जगण्यासाठी तुम्हाला आणि आम्हाला सुखाची आवश्यकता आहे सुखाची गरज आहे पण ते सुख तुम्ही आम्ही कुठं शोधतो या संसारामध्ये शोधतो पण मुळात संसार दुःख मूळ आहे त्यामुळं त्या संसारामध्ये तुम्हाला सुखाचा पत्ता चुकून सुद्धा सापडणार नाही म्हणून तुकोबराया सांगतात जर तुम्हाला सुख पाहिजे बाबांनो सुख तुम्हाला पाहिजे आहे तर ते सुख कुठं मिळेल जो भगवान परमात्मा सुखरूप आहे त्या भगवान परमात्म्याजवळ तुम्हाला त्या सुखाचा पत्ता किंवा तुम्हाला जी गोष्ट हवी आहे ती मिळू शकेल तुकोबरायाने सांगितलं की त्या भगवान परमात्म्याजवळ सुख आहे आणि ते तुम्हाला मिळेल सुखरूप ऐसा तुझ्या कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारी खातो किंवा तुझे पायी सुख सर्व आहे तुझे पायी सुख सर्व तुझे पायी सुख सर्व आहे तुझे पायी सुख सर्व आहे तुका म्हणे काही
न मागो आणिक. तुझे पायी सुख सर्व आहे. तुझे पायी सुख सर्व आहे. तुका म्हणे गाई न माग आणिक. तुझे पायी सुख सर्व आहे. तुझे पायी सुख सर्व आहे. सुखाचा पत्ता तुकोबाराने तुम्हाला आम्हाला सांगितला. कुणाचा? जो भगवान परमात्मा सुखरूप आहे. सुख त्याच्याजवळ असं ओसंडून भरून वाहत आहे. अशा सुख वाटणाऱ्या माणसाचा पत्ता सांगितला. साधकाने महाराजांना प्रश्न केला, सुख वाटणाऱ्या माणसाचा तुम्ही आम्हाला पत्ता दिला खरा, पण तो सुख वाटणारा नेमका आहे कुठं? सुख वाटणारा नेमका आहे कुठं? त्याचा सुद्धा पत्ता सांगितला. कसा? भीमतीरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर रे. तेथील मुकासी चार भुजा त्यासी, बाईला 16,000 रे. पुढं जाऊ त्याच्या गावार खेळूया. जातोय का नाही आपण? 20 पासून पुढं, MSCB पासून पुढं तुम्ही आम्ही कसं जातोय? हाय अगदी हळू मुंगीत चालल्यासारखं जातोय का नाही? पंढरपुरात जाताना नाही जात, मग कसं जातोय? हा कसं महाराज? तर खाऊन नाचत जाऊ त्याच्या गावाले खेळूया, कधी येईल विसावा रे. नाचत जाऊ त्याच्या गावार खेळूया, कधी येईल विसावा रे. नाचत जाऊ त्याच्या गावाले खेळूया, कधी येईल विसावा रे. नाचत जाऊ त्याच्या गावार खेळूया, कधी येईल विसावा रे. हो रे हो रे हो. सुख वाटणाऱ्या माणूस पण कोण आहे ते सांगितलं. तो माणूस कुठं राहतोय ते सुद्धा सांगितलं. मग एवढं सांगून सुद्धा तुम्ही आम्ही जर त्या ठिकाणी जात नसेल तर तुमच्या सारखा आणि आमच्या सारखा कम नशिबी माणूस कोण असेल व दुसरा? जर समजा तुम्हाला आणि आम्हाला सांगितलं उद्या रात्री 10 वाजता डेक्कनच्या चौकात गुलाबी नोटा वाटायला एक माणूस येणार आहे. कोणाला नको आहेत गुलाबी नोटा? नको आहेत? मला द्या. असं सांगितलं की उद्या रात्री 10 वाजता डेक्कनच्या चौकात गुलाबी नोटा वाटायला एक माणूस येणार आहे. तर तुम्ही आम्ही तिथं जाऊ की नाही? नंबर लाव. आतापासूनच नंबर लावा. गुलाबी नोटा म्हटल्यानंतर आतापासून नंबर. पण खरं जे सुख आहे ते जर आपल्याला पाहिजे असेल तर त्याचा पत्ता तुकोबाराय आणि तुम्हाला आणि आम्हाला सांगितला. पण तिकडं आम्ही जात कधी म्हणून तुकोबाराय आवर्जून सांगतात, जर खरंच तुम्हाला सुख पाहिजे असेल, सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर तुम्ही कुठं जा? पंढरीशी जा रे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग, वाट पाहे उभा भेटीसी आवडी, कृपाळू तातडे उता वेळ. वेळ झालाय, नियमाप्रमाणे मधलं भजन घ्या. मधलीचं हरी पंढरी सिदारे आल्यानो संसारा, पंढरी सिदारे आल्यानो संसारा, पंढरी सितारे आल्यानो संसारा,
पंढरीची दारे आलनो संसार पंढरीची दारे आल्यानो संसारा पंढरीची दारे आल्यानो संसारा पंढरीची दारे आलनो संसारा पंढरीची दारे आलनो संसारा दीनांचा सोयरा पांडुरंग दीनांचा सोयरा पांडुरंग दीनांचा सोयरा पांडुरंग दीनांचा सोयरा पांडुरंग वाट पाहे उभा भेटीची आवडी वाट पाहे उभा भेटीची आवडी वाट पाहे उभा भेटीची आवडी दिनांचा सोयरा पांडुरंग दिनांचा सोयरा पांडुरंग दिनांचा सोयरा पांडुरंग दिनांचा सोयरा पांडुरंग वाट पाहे उभा भेटीची आवडी वाट पाहे उभा भेटीची आवडी वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावीळ कृपाळू तातडी उतावीळ कृपाळू तातडी उतावीळ उतावीळ कृपाळू तातडी उतावीळ कृपाळू तातडी उतावीळ वाट पाहे उभा भेटीची आवडी वाट पाहे उभा भेटीची आवडी वाट
टाळी वाजवा टाळी वाजवा गोपाळ